नमस्कार. आज आपण भारताच्या एका महान रहस्याचा उलगडा करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का, बहुतेक भारतीय नद्या पूर्वेकडे का वाहतात, पण नर्मदा नदी पश्चिमेकडे का वाहते? भारतातील प्रमुख नद्या बंगालच्या उपसागरात पूर्वेकडे का जातात, पण नर्मदा नदी अरबी समुद्रात पश्चिमेकडे का जाते? हा प्रश्न अनेकांना पडतो. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात, कारण भारतीय भूभागाचा उतार पूर्वेकडे आहे. मग नर्मदा इतकी खास का आहे? नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे भूगर्भशास्त्रीय कारण आहे खचदरी, रिफ्ट व्हॅली. लाखो वर्षांपूर्वी भूभागाच्या हालचालीमुळे विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या दरम्यान जमीन खाली खचली. या खचलेल्या खोलगट भागातूनच नर्मदा नदीने आपला मार्ग बनवला. ही खचदरी नर्मदा रिफ्ट व्हॅली नदीच्या प्रवाहाची दिशा निश्चित करते. या खचदरीतील भूभागाचा उतार पूर्वेकडील पठाराप्रमाणे नाही, तर तो पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्राकडे आहे. त्यामुळे नदी उताराचे अनुसरण करते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या भागात असलेले कठीण बेसॉल्ट खडक, बसॉल्ट रॉक्स. हे खडक इतके मजबूत आहेत की नदी त्यांना भेदून आपली दिशा बदलू शकत नाही. म्हणूनच नर्मदा नदीची ही खास भूगर्भशास्त्रीय रचना तिला अमरकंटकपासून अरबी समुद्रापर्यंत पश्चिमेकडे घेऊन जाते, ज्यामुळे ती भारतातील सर्वात अद्भुत नद्यांपैकी एक ठरते.